नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शेतकऱ्यांच्या 7/12वर असावी कापूस सोयाबीनची नोंद, तर राज्य सरकारकडून मिळेल हेक्टरी 5,000ची मदत। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्रास, अखेर तक्रारीसाठी गाठावे लागले कलेक्टर ऑफिस। गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्णत्वाकडे, मूर्तिकार सुबक व छोट्या मूर्त्यांना घडविताना घेतात मोठी काळजी। सिंचन विहिरींसाठी 4 नाही, आता मिळणार 5 लाख, सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार देशमुखांचा पुढाकार। अकोल्याच्या ट्रॅफिकचे नियंत्रण होते चालकाच्या मानेवर, 5.5 लाख वाहनांची गर्दी, फुटपाथवर मात्र अतिक्रमण। आता सविस्तर बातम्या। विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धोरण राज्याने आखले आहे। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होणार आहेत। विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासाजनक बातमी आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000ची मदत सरकारने जाहीर केली आहे। सरकारने केलेल्या घोषणेने अकोल्यातील 2,16,000 कापूस उत्पादक आणि 3,68,000 सोयाबीन उत्पादक असे एकूण 5,85,000 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक मदत होणार आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। यापूर्वी ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार होता। तसेच या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधार संलग्न असावे अशी अट घालण्यात आली होती। ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून 7/12वर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हनवाडी नानखेड येथील सेवा सहकारी सोसायटी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक चोहट्टा बाजार येथील थकबाकीदार सभासद शेतकरी यांना त्रास देत आहेत। शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019च्या कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत योजनेपासून वंचित ठेवल्याची तक्रार केली। राज्य शासनातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येतो, परंतु चोहट्टा बाजार येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक अखत्यारीत येत असलेल्या हनवाडी तसेच नानखेड येथील शेतकरी सभासद बँकेने शेतकऱ्यांना न सांगता व कुठलीही सहमती न घेता परस्पर कर्ज पुनर्गठन केले। त्यामुळे शासनाने जाहीर केलेला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019च्या कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नाही। योजनेमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांना सदर बँकेने सोसायटीद्वारे वंचित ठेवले आहे। शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत झाल्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळत नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। मध्यवर्ती बँकेच्या सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना सभासदांना त्यावेळी सीएससी डिजिटल सेवा पोर्टलवर धमक्या देऊन बळजबरीने थंब घेतले आणि तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच आम्ही तुम्हाला कर्जही मिळू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा यावेळी देण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्रासून अखेर आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली। सुरेश राठोड, आरआरसी न्यूज, अकोला। आम्ही सर्वजण शेतकरी आहोत। आमचं हे 2019 मध्ये म्हणजे पुनर्गठन केलेलं आहे, त्यांनी आम्हाला न विचार परस्पर पुनर्गठन केलेलं आहे। आम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि आम्हाला कुठलंच कर्ज भेटत नाही आहे आणि आम्ही कर्ज म्हणजे पैसे पण उचलले तरी आम्हाला लागू केलेलं आहे आणि पैसे उचलून आणि आमच्या याच्यावर व्याज चालू आहे पूर्ण आणि आम्हाला कोणतीच बँक आता कर्ज नाही देत आहे। त्याच्यामुळे एका हनवाडीमधील शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे व परत शेतकऱ्यांना कुठं कर्ज नाही उपलब्ध होत आहे आणि खूप त्रास होत आहे याच्यामुळे। आणि
बँकिंग सोसायटी अन्वय सोसायटीमुळे त्रास होत आहे सर्व. आम्हाला हे कोण्याच कर्जमाफी 2019 मध्ये झालेल्या या बँकेच्या चुकामुळे आम्हाला भेटलेली नाही. त्याच्यामुळे आमच्या लाभ नाही भेटलेला व आम्हाला कर्ज नाही भेटत. आता कर्ज उपलब्ध हवं शेतकऱ्यांना. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. पूर्ण आमरण उपोषण करणार आहोत आम्ही सर्वजण शेतकरी. मातीचे घरगुती गणपती तयार करण्यासाठी व त्यांना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मूर्तीवरील रंगकाम पूर्ण करण्यात मूर्तिकार अग्रेसर आहेत. जुने शहरातील मूर्तिकारांनी अशा सुरेख घरगुती गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेले मूर्तिकार त्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. गणेश भक्तांच्या उत्साहात कुठलीही कमतरता नसणार याचा या मूर्तिकारांना विश्वास असल्याने अधिक सुबक गणेश मूर्ती ते घडवत आहेत. घरगुती गणपतीसाठी देखील अत्यंत सुरेख व सुबक अशा गणेश मूर्ती तयार केल्या जात आहेत. अत्यंत मन लावून गणेश मूर्ती घडवताना मूर्तिकार दिसत आहेत. गणपती हा विघ्नहर्ता देव म्हणून ओळखला जातो. अनेक मूर्तिकार सध्या आर्थिक संकटात आहेत. काही कलाकार या संकटातूनही मार्ग काढत मूर्ती तयार करत आहेत. राज्य शासन सिंचन विहिरीसाठी यापूर्वी 4 लाख रुपये शेतकऱ्यांना देत होते. आता ती रक्कम 5 लाख करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार लाभ देण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. अकोला जिल्ह्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. परंतु बहुतांश योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने ऐकायला मिळतात. जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अनेक सिंचन विहिरींना ग्रामपंचायतीची मान्यता मिळाल्यानंतर पण त्यांच्या प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी यांनी काढल्या नाहीत. तर अकोला जिल्ह्यातील हजारो विहिरी अशा आहेत ज्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता काढल्या आहेत. सिंचन विहिरींसाठी राज्य शासनातर्फे पूर्वी 4 लाख रुपये अनुदान मिळायचं. त्यामध्ये फेरबदल करीत शासनाने सदरची रक्कम वाढवून 5 लाख रुपये केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या प्रशासकीय मान्यता 4 लाख रुपये प्रति विहीर आहेत त्यामध्ये वाढ करून सदरची विहिरीची प्रशासकीय मान्यता ही 5 लाख रुपये करावी या मागणीसाठी आज आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत सदरचा शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा सूचना केल्या. यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या समस्यांवर जिल्हा परिषदच्या प्रशासकीय विभागाने कोणतीही कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हजारो विहिरी अशा आहेत की त्याला ग्रामपंचायत आमसभेनं मंजुरात देऊन सुद्धा त्याच्या प्रशासकीय मान्यता गटविकास अद्यापर्यंत काढलेल्या नाही. त्या संदर्भात मुख्य कार्याधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हजारो विहिरी अशा आहेत की त्यांच्या प्रमा काढल्या पण त्यांच्या सुधारित प्रमा काढल्या नाही. सुरुवातीला सिंचन विहिरीसाठी शासन 4 लाख रुपये द्यायचं आणि नंतर आता शासन निर्णय बदलला त्याच्यात 5 लाखाची तरतूद करण्यात आली. परंतु ज्या शेतकऱ्याला 4 लाखाच्या प्रशासकीय मान्यता दिल्या त्यांना सुधारित 5 लाखाच्या प्रमा देण्यात याव्या या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि 8 दिवसाच्या आत 5 लाखाची सुधारित प्रमा आणि जे प्रलंबित सिंचनाच्या प्रशासकीय मान्यता द्यायच्या राहिल्या त्या 8 दिवसाच्या आत काढण्याच्या बाबत मुख्य कार्याधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आज शब्द दिला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. पण या योजनेचा लाभ अकोल्यातील महिलांना मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. नेमके कुठे अर्ज करावा, कोणाकडे अर्ज द्यावा याची कुठलीही माहिती प्रशासन देत नसल्याची ओरड होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली. राज्यात गॅस सिलेंडरचा दराचा विषय नेहमीच चर्चेत येत असतो. असे असताना राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. पण अद्याप या योजनेचा फायदा कोणाला कसा मिळेल याची काही शाश्वती राहिली नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू झाली नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे.
मुळात बीपीएल रेशन कार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत, पण गॅस एजन्सी चालक याविषयी कुठलीही माहिती देत नसल्याची ओरड आहे। लाडली बहन योजना के तहत जो सरकार द्वारा 3 सिलेंडर केवाईसी करके योजना बनाई गई है, उसका लाभ हमको मिल नहीं रहा है। एजेंसी के पास जाओ, टालम टोल करके ये डॉक्यूमेंट्स वो डॉक्यूमेंट लेकर आओ और उसकी हमको कोई लाभ नहीं मिल रहा है। तो इसके लिए कोई आगे कार्रवाई, योजना तो जारी होती है लेकिन उसका कोई लाभ हमको मिल नहीं रहा है। लाड़की बहन योजना अंतर्गत आने वाले 3 सिलेंडर की योजना के लिए महिलाओं को बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है। उन्हें दिन भर इधर से इधर घूमना पड़ रहा है और उधर से कोई भी कार्रवाई नहीं हो रही। एजेंट के थ्रू वहाँ पर जो व्यक्ति है वो भी पूरी इस जानकारी ना देते हुए ठीक से महिलाओं से बात तक नहीं कर रहे हैं। और जो ये अमाउंट आई है लाड़की बहन योजना की, वो अमाउंट निकालने के लिए भी महिलाओं को बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है और सिर्फ एक डॉक्यूमेंट के लिए महिलाओं को दिन भर लग रहा है। तो ये समझ नहीं आ रहा है कि ये महिलाओं की सुविधा के लिए योजना है या उन्हें परेशान करने के लिए। काझीखेड येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध आज प्रहार संघटनेने केला। यावेळी आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। अकोल्यातील काझीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालाय। घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे। शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार यांनी 8व्या वर्गातील 6 विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून त्याला शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते। सदर घटना ही अत्यंत निंदनीय व घृणास्पद असून याबाबत सर्व स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे। आज बस स्थानक चौकात प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपी सरदारचा प्रतिकात्मक पुतळा उड्डाण पुलावरून खाली सोडून त्याला दोरीच्या सहाय्याने फाशी देण्यात आली। या पक्षात महिला, लहान मुले तसेच युवकांनी सदर आरोपीला अशी शिक्षा द्यावी अशी घोषणाबाजी केली। काही काळ बस स्थानक चौकात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। सदर आंदोलन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले। या काझीखेड गावात जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकांनी जवळपास 6 मुलींवर अत्याचार केला, त्यांची छेडखानी केली। या निषेधार्थ आज आम्ही इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला कार्यकर्ते व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथं आंदोलन पुकारलेलं आहे व आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहोत। परंतु आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात महिलांना, मुलींना हत्यार वापरण्याची परवानगी त्यांनी द्यावी। त्यानंतरच ज्या शिक्षकाला आरोपी बनवलेला आहे त्या शिक्षकाची कठोर चौकशी होऊन गेल्या 4 महिन्यापासून तो अत्याचार करत आहे, तर खरंच तो फक्त छेडखानी करत आहे किंवा त्यानं अजून कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यासोबत अजून कोणी आरोपी आहेत, याचा सर्व खुलासा या अकोला शहरातल्या लोकांना हवा आहे। यासाठी या मागणीकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना इथे निवेदन देणार आहोत। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे आक्रोश सभेत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तोंडसूक घेत जोरदार टीका केली। त्यांनी नट्या व काँग्रेस नेत्यांवर यावेळी जोरदार टीका केली। अनेक वेळा विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतात, मात्र बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात त्यावेळेला काँग्रेस आणि कम्युनिस्ट गप्प बसतात, असा सवाल भाजप नेते अनिल बोंडे यांनी उपस्थित केला। अमरावतीच्या मोर्शीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते। त्यावेळी बोंडेंनी सभेला मार्गदर्शन केले। अरे आपल्या इथल्या नट्याईले सांगतो, त्या राफामध्ये काही झालं तर तुमच्या डोळ्यात आसू येते। आपल्या इथल्या नेत्याईले सांगतो, काँग्रेसच्या नेत्याईले, कम्युनिस्टाच्या नेत्याईले, तो राफामध्ये काही झालं तर तुमच्या डोळ्यात आसू येते आणि बांगलादेशमध्ये अत्याचार होते तेव्हा का चूप राहता? जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची सातत्याने आवक सुरू असल्याने त्याचा फायदा झाला आहे। काटेपूर्णा 91% भरला तर हनुमान सागर प्रकल्प 72% भरला असून हे दोन्ही प्रकल्प पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामात सिंचनासाठी मोठे लाभदायक ठरतात। यंदा काटेपूर्णा प्रकल्प जुलैमध्ये भरण्यास सुरुवात झाली।
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत या प्रकल्पात वेगाने साठा वाढत गेला. परिणामी पुढील काळातील पाऊस लक्षात घेता विशिष्ट क्षमतेएवढे पाणी टिकवत उर्वरित पाण्याचा 2-3 वेळा विसर्ग करण्यात आला. काटेपूर्णा प्रकल्पात 86.35 दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत 91.12% साठा तयार झाला होता. या प्रकल्पात 346.28 मीटर एवढी आजची पातळी होती. वान प्रकल्पात गेल्या वर्षी 81.95 दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत यंदा 58.38 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 71% साठा बनलेला आहे. 406.46 मीटर एवढी पातळी आहे. या प्रकल्पात सातपुडा पर्वत रांगांमधून पाण्याची आवक होते. धरण क्षेत्रात आतापर्यंत 544 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. छोट्या प्रकल्पांमध्येही साठ्यात वाढीची गती यंदा चांगली राहिलेली आहे. मध्यम असलेल्या मोरणा प्रकल्पात सोमवारी 40.38 दशलक्ष घनमीटर साठा झाला होता. या प्रकल्पाची 41.46 दशलक्ष घनमीटर क्षमता असून तुलनेत 97.40% साठा तयार झाला आहे. जिल्ह्यात धरणातील पाण्याचा वाढता साठा पाहता रब्बीचे सिंचन वाढणार आहे. बेशिस्त वाहतूक आणि अकोलेकर हे समीकरण आता राज्यभर ओळखीचे झाले आहे. त्याचबरोबर अतिक्रमणातून कोणाला धक्का न लावता गाडी काढण्याचे कसब केवळ अकोलेकरांना आहे. अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्याचा फटका सामान्य अकोलेकरांना बसत आहे. वाहन चालकांकडून सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, सायलेन्सर काढून मोठा आवाज काढणे आणि रस्त्यावर प्रवासी दिसला की कुठेही अचानक रिक्षा थांबविणे हे बेशिस्त वाहतुकीचे समीकरण अकोलेकरांसाठी नवे नाही. शहरात 5.5 लाखांहून अधिक वाहने असून ग्रामीण भागातूनही शहरात दररोज हजारो वाहने येतात. पण त्यांच्यासाठी कुठेच पार्किंगची सोय नाही. महत्त्वाचे मोठे वर्दळीचे रस्ते अतिक्रमणाने घेरले आहेत. रस्त्यालगत भाजी बाजार, हातगाडे, अस्ताव्यस्त सर्वत्र असलेली वाहने यामुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. दुसरीकडे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शेतकऱ्यांच्या 7/12वर असावी कापूस सोयाबीनची नोंद, तर राज्य सरकारकडून मिळेल हेक्टरी 5,000ची मदत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्रास, अखेर तक्रारीसाठी गाठावे लागले कलेक्टर ऑफिस. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्णत्वाकडे, मूर्तिकार सुबक व छोट्या मूर्त्यांना घडविताना घेतात मोठी काळजी. सिंचन विहिरींसाठी 4 नाही आता मिळणार 5 लाख, सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार देशमुखांचा पुढाकार. अकोल्याच्या ट्रॅफिकचे नियंत्रण होते चालकाच्या मानेवर, 5.5 लाख वाहनांची गर्दी, फुटपाथवर मात्र अतिक्रमण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.